संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती. आसी पदे एकत्र जेथे होती, स्वानुभवे स्नान मुक्त स्थिती हो. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. सद्बुद्धीचे घालुनी शुद्धासन, वरी सद्गुरूची दया परिपूर्ण. शमदम विभूती चर्चोनिया जाण, वाचे उच्चारी केशव नारायण. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरोनी गेली तेव्हा. भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी करू कैशी केव्हा. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधुजन, एका जनार्दनी बांधली निज पुन. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पाये माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल
केला, आत्मा राम हृदयी प्रगटला. प्रस्तुत संगीत सेवेसाठी निवडलेल्या भावंड पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड अशा प्रकारचा हा संध्येचं रूपक करणारा भगवत साक्षात्कारानंतर प्राप्त झालेली उच्चतम अशा प्रकारची अवस्था महाराज या ठिकाणी व्यक्त करतायत. ज्यांच्या दरबारामध्ये ही आजची सेवा आहे, भगवान दत्तात्रय त्यांच्या परंपरेमध्ये असलेले नाथ महाराज ब्रह्मदेवापासून अत्रि मुनीकडे यदु अवधूत वगैरे असं परंपरा चालता चालता संत जनार्दन स्वामीकडे आलेले. संत जनार्दन स्वामी हे आपल्याला जवळच आहेत, दौलताबादी आहेत. भगवान दत्तात्रयांचा त्यांना साक्षात्कार झालेला. संत जनार्दन स्वामीकडून जो त्या ठिकाणी चालत आलेली ही ज्ञान परंपरा ही आमचे शांतीब्रह्म नाथ महाराजाकडे आलेली. नाथ महाराजांचं विशेषत्व असं आहे की भगवान दत्तात्रय नाथ महाराजांकडे चोपदारी करत होते. दत्त चोपदारी करीतसे. आता चोपदार मोठे का नाथ महाराज मोठे? हो, कोण मोठा असतो सांगा बरं. हा भक्तांचा महिमा आहे, भक्तांचा महिमा आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आणि अर्जुनाचं सारथ्य पण करावं, हा भक्त अर्जुनाचा हा महिमा आहे. देखा नवलतया अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्य पण पाहताचे करतोय असे. पायकू पाठीशी घातला, आपण उडा राहिला त्याने पांचजन्य आसुरीला लीळाची. हो, देखा नवलतया प्रभूचे. अद्भुत प्रेम भक्तांचे. अद्भुत या शब्दाचा अर्थ आचाटीच्या पलीकडे. जसं काही काही माणसं गोष्टी करत असतात, गप्पा मारत असतात, आचाटीच्या पलीकडे मारतात गप्पा. कधी माणसाला वाटतं काय बोलतोय बा हा, काय आचाटीच्या पलीकडे, हे शक्यच होऊ शकत नाही. अशा काही गोष्टी असतात ना. एक मनुष्य म्हणला, मी एवढं लांब शेत बघितलं, इकडनं पेरायला सुरुवात केली तर तिकडच्या टोकाला जाईपर्यंत इकडं काढायला आलं. आता ही अद्भुतच गोष्ट आहे की नाही. तो दुसरा तसाच होता. तो म्हणला, मी एक असं सिमेंटचा पाईप पाहिला. म्हणले एवढ्या लांब होता, एवढ्या लांब होता, एवढ्या लांब होता. इकडनं एक 4 वर्षाचं लेकरू सोडलं, तिकडून म्हातारं होऊन निघालं. तो म्हणला, बाप 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 बाप, एवढा मोठा पाईप कुठं ठेवला असेल? म्हणजे तुझ्या शेतात, दुसरीकडे कसं बसणार? हे जसं आचाटीच्या पलीकडे आहे अद्भुत, तसंच भगवंताचं भक्तावर आचाटीच्या पलीकडे प्रेम आहे. भगवान दत्तात्रय म्हणजे त्रयमूर्ती आहेत. ते ब्रह्मा विष्णू महेश, हो, हे त्रयीच 3 शक्ती आहेत त्या, ज्या की ब्रह्मांडाची निर्मिती करण्याची शक्ती ब्रह्मदेवामध्ये आहे. ब्रह्मांडाचं पालनपोषण करण्याची शक्ती विष्णू परमात्मा करतात. आणि प्रलय कालाच्या वेळेला संहारक शक्ती भगवान महादेवाकडे आहे. आणि या तिन्ही शक्ती ज्या देवतेमध्ये आहेत असे भगवान दत्तात्रय, ते भगवान दत्तात्रय नाथांची चोपदारी करतात. म्हणजे तुम्ही लावा आता नाथ महाराजांचं काय लावायचं ते. हो, की नाथ महाराजांचा काय महिमा असेल. विठ्ठल विठ्ठल. असं शांतीब्रह्म नाथ महाराजांची ही आपण घेतलेली सेवेकरता घेतलेली ही संध्या नावाचं हे रूपक आहे. संध्या ही त्रैवर्णिकाला त्याचा अधिकार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की मौंजी बंधनाचा अधिकार त्रैवर्णिकाला आहे. पण हल्ली फक्त ब्राह्मण समाजामध्ये हे करतात.
क्षत्रिय वैश्यामध्ये फार कमी आहे, करत नाही असं नाही, फार कमी प्रमाणामध्ये आहे. ते मौंजी बंधनानंतर हे स्नान संध्या वगैरे हे सगळं त्याला शिकवल्या जातं. मौंजी बंधन म्हणजे जाणव, त्याचं एक विशिष्ट वय असतं. 7-8 वर्षाच्या वयामध्ये ते करावं लागतं. व्रतबंध संस्कार असतो, लग्नासारखा तो सोहळा असतो. हो, फक्त कुर्यात बटोर मंगलम, बाकी मंगलाष्टक म्हणले जातात तसेच. हो, इकडे लग्नामधले मंगलाष्टक ते जवळजवळ चाली वगैरे सारख्याच असतात. हो, फक्त त्याच्या शेवटी काय लावायचं, कुर्यात बटोर मंगलम, तिथं वधूवरी नाही म्हणायचं. हो, ते बटवाचार्य अशा प्रकारचं ते छोटंसं रूप बटू रूप आहे, जसं वामन अवतारामध्ये आहे तशा प्रकारचं. तर ते मौंजी बंधनाचं जो काही वय आहे ते ठरलेलं वय आहे. कमी वयामध्ये 7-8 वर्षाच्या वयामध्ये ते करावं लागतं. काही माणसं लग्नाच्या पहिल्या दिवशी करतात, चला बाबा विधी उरकून घ्या. हो, असं काही काही म्हणतात. आता ते करावं लागतं म्हणून लग्नाच्या पहिल्या दिवशी मग ते जानव टाकायचं, ते म्हणजे फक्त किल्ली अडकायची व्यवस्था आहे, दुसरं काय त्याला महत्त्व आहे फार. कारण मौंजी बंधन झाल्यानंतर त्यानं गुरुग्रही राहायचं, विद्याभ्यास करायचा, वेदाध्ययन करायचं, तपश्चर्या आहे ती एक प्रकारची. नंतर त्यांनी 24-25 वर्षामध्ये लग्न करायचं. त्याच्यामध्ये विधिविधान सांगितलेलं आहे की गोत्र भिन्न असायला पाहिजे, सगळं व्यवस्थित करूनच करावं लागतं, कुंडली वगैरे व्यवस्थित बघून करावं लागतं. एका मुलाला पाहुण्याला विचारलं, म्हणले तुमचं गोत्र कोणतं? म्हणले ते आमच्या मोठ्या भावाच्या वाट्याला गेलेले. विठ्ठल विठ्ठल. काही कळत नाही काही काही जणांना, काय आपलं असतं गोत्र काय, अमुक धमुक हे सगळं बघावं लागतं. आणि नंतर त्यानं गृहस्थाश्रम स्वीकारायचा. म्हणजे ही जी संध्या आहे, या संध्येला आसन कसं असलं पाहिजे, त्याच्यावर त्यानं कशा पद्धतीनं आसनस्थ व्हायला पाहिजे. जसं योग अष्टांग योगामध्ये जसं सांगितलेलं आहे की तत्रैकास्थं मन कृत्वा, हे जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये कसं शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः हां, हे जसं जाऊ दे नका नाही चालत राहू दे. हे असं जसं आसन आहे की कुठे असायला पाहिजे, आसन कसं असायला पाहिजे, किती पवित्र जागा वगैरे असायला पाहिजे, हे सगळं आहे. पुन्हा संध्येमध्ये काय काय असलं पाहिजे. हो, त्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वतीचं पवित्र अशा प्रकारचं जे गंगाजल आहे ते असलं पाहिजे, विभूती असली पाहिजे, हे सगळं आहे. आणि त्याच्यानंतर 24 अक्षर आहेत. त्याच्यामध्ये जे 24 अक्षर आहेत, केशवाय नारायण वगैरे असे माधवाय वगैरे असे 24 अक्षर आहेत. 24 अक्षरच का बरं? काही माणसं म्हणतात 24च अक्षर का? अहो, नाथांनी 24 गुरु केलेले. त्याच्यामध्ये एकनाथी भागवतामध्ये जे 24 गुरूंचं नाव आलेलं आहे, यदु अवधूतांचा संवाद आहे हा नाथांच्या यांच्या परंपरेतला संवाद आहे. दत्तात्रय परंपरेमधला यदु अवधूत संवाद आहे. ज्यावेळेला यदुराजानं अवधूतांना पाहिलं, काहीच उपाधीने जवळ वस्त्र नाही, काही नाही, एवढं दिव्य तेज कसं काय चेहऱ्यावर आहे, आनंद कसं काय, मग काहीच नाही. आपण थंडीचे लाडू खाऊन सुद्धा चांगले दिसत नाही. हो, बोले क्यों वे रोते क्यों, तो बोले सुरती वैश्य. हो, अशा प्रकारचा आपला चेहरा कसा, ते यदू अवधूत एकदम तेजस्वी. त्यावेळेला त्यांना यदुराजाने विचारलं, तुम्ही काही कुठल्याही प्रकारचं खानपान नाही, काही नाही, वस्त्र अलंकार नाही, कुठले भोग नाही, काही नाही, तुमचा चेहरा एवढा तेजस्वी का आहे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी 24 जणांना गुरु केलेलं आहे. कोणाकोणाला केलेलं आहे? पृथ्वी, हां, एवढे जण केले. आता ते एवढं मोठं प्रकार मी तुम्हाला सांगणार नाही, पण 24 जणांना गुरु केलेलं आहे. तसंच हे 24 अक्षर त्याच्यासाठी, कारण जे जे गुरु असतात ते भगवंतच असतात, परमात्माच असतात. म्हणून या सगळ्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं. त्यांच्याकडून मी अमुक शिकलेलो आहे, ते काही मी तुम्हाला आता सांगत नाही. पण असं केशव माधव हे 2 नाव घेऊन
24 अक्षराचा उल्लेख या संध्येमध्ये केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि संध्या हे कर्म आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याचं कर्म आहे ते. आणि कर्म हे केलंच पाहिजे. काही काही गोष्टी जशा चकारात्मक आहे. ब्राह्मण म्हटलं की त्यांनी संध्या केलीच पाहिजे. चकारात्मक गोष्ट आहे. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की तिनं कुंकू लावायलाच पाहिजे, मंगळसूत्र घालायलाच पाहिजे. चकारात्मक गोष्ट आहे ती. वारकरी म्हटलं की त्यांनी हरिपाठ घ्यायलाच पाहिजे. हे जसं आहे तसं संध्या ही केलीच पाहिजे. पण नाथ महाराज म्हणतात की आता आमचं हे जे कर्म आहे हे कर्म आता संपलं. आता आम्हाला संध्या करण्याची आवश्यकता नाही. हो, कर्माची जी काही पद्धती असते, कर्म जरी केलं तरी तो कर्म हे कर्तृत्व अभिमान आणि फलासक्ती या 2 गोष्टी सोडून जर ते आपण केलं, आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, तर ते कर्म जन्ममरणाला कारणीभूत ठरत नाही. ते भगवत साक्षात्काराकडे घेऊन जातं. म्हणून मनुष्यानं आपल्या वाट्याला वर्णाश्रम धर्मानुसार जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते माणसानं सचोटीनं करायला पाहिजे. ते कर्म करायला पाहिजे. फक्त काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म करू नये. निषिद्ध कर्मानं माणसाला नरकाला जावं लागतं. आणि काम्य कर्म म्हणजे काहीतरी आकांक्षा ठेवून, अपेक्षा ठेवून भगवंताची भक्ती करणं. काम्य कर्म करणं, एखादं एवढं कम केलं म्हणजे देवा आम्हाला अमुक अमुक पाहिजे, धनम देही, यशो देही. हो, जसं आता महादेवाला गर्दी होते, 1 लोटा जलावर, हे जसं आहे त्याच्या अनेक समस्या महादेवाला म्हणजे नंदीच्या कानामध्ये सांगितल्या जातात. नंदी आहे तो बिचारा, पाऊस पडेल का तो सांगतो, हा पडेल, काय करणार मग आता. पण काम्य कर्म करू नये, कारण त्याच्यानं एखादी गोष्ट आपल्याला जरी देवानं दिली तरी ती शाश्वत नाही ना. संसारातली गोष्ट आपण मागतो ती काही टिकाऊ असतं का. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जा, ती टिकाऊ नाही. आणि मागितल्यामुळं काय होतं माणसाला त्या ठिकाणी, एकतर भिकारपणा माणसाच्या मनामध्ये येतो. आणि भगवंतानं एवढं सुंदर आपल्याला सगळं शरीर दिलेलं आहे, काहीच देण्याचं शिल्लक ठेवलं नाही तरी मग भिकारी कशाला व्हायचं. दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भगव. भगवंताची प्राप्ती करून घेता येते एवढं मोठं सुंदर शरीर दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि मग कशाला या संसाराच्या गोष्टी करता भगवंताकडे हात पसरायचं. हात पसरी जिने धिगत्याचे. जो मनुष्य हात पसरतो त्याच्या जीवनाला साधू संतांनी धिक्कार दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आता संध्या जी आहे ती संध्या हे आपलं उचित कर्म आहे. सकाम भावनेतून त्या जर गोष्टी झाल्या तर त्या गोष्टीला काहीतरी कुठं फल लागून जातं. पण निष्काम भावनेतून जर ते सगळं कर्म घडलं, भगवत अर्पण बुद्धीनं घडलं, तर भगवंताची प्राप्ती होते. आणि ब्राह्मणाच्या याच्यामध्ये देह घ्यायचा, ब्राह्मणाचा जन्म घ्यायचा आणि योग्य रीतीनं ब्रह्मकर्म जर आपण स्नान संध्या वगैरे करत राहिलो, असं जर केलं, 100 जन्म जर तसे केले तर त्याला ब्रह्मदेव होता येतं. का 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोच ब्रह्म आणून होय. सकाम भावनेतून या सगळ्या गोष्टी करत गेलं तर ब्रह्मदेवा इतकं होतं. पण ब्रह्मदेव तरी कोण शाश्वत आहे. म्हणून काम्यकर्म करायची काय गरज आहे. अब्रह्म भुवना लोका हा त्याला सुद्धा पुनर्जन्म पुन्हा यावंच लागतं. त्याचाच खेळ समाप्त होऊन जातो. आयुष्य जास्त आहे. पण ब्रह्मदेवाला सुद्धा त्या ठिकाणी, म्हणून माणसाला वाढता ब्रह्मदेवापर्यंत होता येतं. पण ते कशासाठी संसाराच्या गोष्टी मागून घ्यायच्या सांगा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त धनी जळो देशी, आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. म्हणून शांतीब्रह्मनाथ महाराजांनी ही जी संध्या सांगितलेली आहे, महाराज सांगतात की हे जे कर्म आहे आता झाली संध्या, आमची ही संध्या झाली. आता ती केली तरीसुद्धा ती त्याच्यात जे काही होणारं पुण्यफल आहे तेही आम्हाला नको. म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही अवस्थेपासून जे वर आलेले आहेत त्यांना भगवत साक्षात्काराचा अधिकार असतो.
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. ते म्हणतात झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटला. हा जो भगवत साक्षात्कार आहे, आत्मा राम हृदयी प्रगटला. हृदयामध्ये प्रत्येकांच्या परमात्मा आहेच. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सर्वांच्याच हृदयस्थ परमात्मा आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयस्थ तो परमात्मा आहे, पण आपण त्या हृदयस्थ परमात्म्याला जाणत नाही. आपण या ठिकाणी प्रपंचाच्या सगळ्या गोष्टीला खरं समजत असतो. आपण आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे, त्याच्या सत्तेनं आपलं सगळं चाललेलं आहे, याच्याकडं माणसाचं दुर्लक्ष आहे. आणि खोट्या नाट्या अशाश्वत गोष्टीला तो खरं समजू लागला. कासया सत्य मानिला संसार. बंगल्याला म्हणू लागला की खरं आहे. लग्न झालं तर म्हणतो बरं झालं. अरे लग्न झालं म्हण बरं झालं काय, ती कशी निघते काय निघते त्याचा काही नियम आहे का? माणसाने फक्त काय म्हणायचं, लग्न झालं बरं झालं काय. मोठं काठेवाड घोडं घेतलं म्हणजे घोडं घेतलं बरं झालं. अरे फक्त घोडं घेतलं म्हण, बरं झालं म्हणू नको. त्याच्यावर बसला, खूप तो जोराने पळाला, त्यानं अंग काढून घेतलं, रपकला खाली, हातापायाला मार लागला. आता घोडं घेतलं का बरं झालं, घोडं घेतलं. तसं संसारातल्या ज्या गोष्टी आहेत, बंगला बांधला का बरं झालं, बंगला बांधला म्हणा बरं झालं म्हणू नका. कोणाला तरी बंगला दाखवता दाखवता गॅलरीतून वाकून ते डिझाईन दाखवायला लागला, पडलं का. फक्त बंगला घेतला म्हणा असं प्रकारचं. आणि खऱ्या अर्थानं बरं हे झालेलं आहे की आपल्याकडून जी काही ही साधना घडते ती साधना फलीभूत होण्याचा आता आपल्याला भाव दिसत आहे की आता माझ्या साधनेला फल येणार आहे. नाथांनी जे वर्णन केलेले आहे, महाराज आत्मा राम हृदयी प्रगटला, याच्यासाठीच तर आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. हे जे प्रमाण आहे की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. आपल्याला हा जन्म जो मिळालेला आहे तो भगवत साक्षात्कारासाठी मिळालेला आहे. आणि तो साक्षात्कार ज्याला वाटतं की आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा, त्यानं कशा कशा पद्धतीनं साधना करायला पाहिजे, त्या साधनेचा जवळजवळ आलेखच या अभंगामध्ये. जे नाथ महाराज म्हणतात की आत्माराम हृदयी प्रगटला, पण त्या संधीची जी स्थिती आहे, कशा पद्धतीनं संध्या आणि त्या कर्मातून आम्ही कसे मुक्त झालो, असं नाथांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. त्याच्यातलं जो पहिलं कडवं महाराज सांगतात की पहिली कडवं आहे गुरुकृपेपासून सुरुवात.
पहिल्या कडव्यामध्ये जी सुरुवात केलेली आहे, गुरुकृपा निर्मळ भागीरथी, जे काही मी तुम्हाला सांगितलं त्रिवेणी संगमातले जे गंगा यमुना सरस्वतीचं जे तीर्थ आहे ते आहे, त्याच्यातले पहिलं जे काही आहे भागीरथी कोण आहे, गुरुकृपा निर्मळ भागीरथी. आपल्या या जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे आणि कृपा संपादन करण्यासाठी सद्गुरूंची तनु मनु जीवे सेवा झाली पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. गीतेमध्ये जे वर्णन आले, तद्विधी प्रणिपातेन प्रश्नेन सेवया शक्तीचे ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. सद्गुरूंची सेवा सर्वस्व सद्गुरूला अर्पण करायचं. तनु मनु जीवे त्याला सेवा म्हणतात. बघा तुम्ही नाथ महाराज जे दौलताबादच्या किल्ल्यावर सेवा करत होते, कधी कधी एक दोन गोष्टी त्या दौलताबादला येऊन ते घ्यायचे ना, वर किल्ल्यावर गेल्यानंतर जनार्दन स्वामी म्हणायचे का, अरे नाथा तुला ही गोष्ट सांगायचंच राहिलं, की आता त्याची आवश्यकता आहे, तुला हे पण आणावं लागेल. आता तुम्ही किल्ला तर चढले असताल ना, की किल्ला चढताना किती वेळेला बसावं लागतं तुम्हाला माहिती आहे. किती किती ठिकाणी माणसाला दम लागतो. हे बसारे, कोणी पाण्याच्या बाटल्या, तिथं पाणी पितात, कोणी असं. आणि नाथ महाराजांना असं सांगितल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, जी गुरु महाराज आणतो बरं. कधी कधी 2-2, 3-3 चक्र करायचे, पण नाथांनी कधीच सांगितलं नाही. आणि एखादे जर साधारण कोणी आपल्यासारखे असते ना, आणि तुम्हाला आधी कळत नव्हतं काय काय आणायचं, सकाळी जी आधी करायची ना, हो घ्या धकून, आता जसं असेल तसं घ्या धकून, हो मी नाही आहे रिकामा. असे शिष्य आहेत, असे शिष्य आहेत. गुरुनं जर त्या शिष्याला सांगितलं की बुवा असं असं आहे, एक अशी सेवा करायची, इकडे जायचं तिकडे जायचं, तर जरा अवघड दिसलं तर तो म्हणतो, महाराज आपले पाय कसे सोडू, आपले पाय कसे सोडू. आणि जर महाराजांनी सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी बोलवलं आहे, तिथं जिलेबीचा बेत आहे, जेवायला जातो का, आपली आज्ञा कशी मोडू. चांगला बेत असलं तर आपली आज्ञा कशी मोडू, आणि काम जर जड असलं तर आपले पाय कसे सोडू. नाथांनी सेवा केली म्हणजे सामान्य नाही महाराज. सद्गुरूंची सेवा कशी करावी, शांतीब्रह्म नाथ महाराजाला शिका. सद्गुरूला किती समर्पक असायला पाहिजे, किती समर्पण करायला पाहिजे, हे ज्ञानोबा रायाकडून शिका. निवृत्तीनाथ महाराज सुद्धा समाधी देण्याच्या वेळेला म्हणतात, अवज्ञा कधीही केली नाही माझी येणे, कधीच याने माझी अवज्ञा केली नाही. सर्वस्व सद्गुरूंना समर्पित करणं आणि सद्गुरूच्या कृपेला पात्र होणं. सेवेनं सद्गुरू संतुष्ट झाले पाहिजे. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे बोधले संकल्पा नये. सद्गुरू कृपेला पात्र झालं पाहिजे आणि ती खरी भागीरथी आहे. गुरुकृपा निर्मळ भागीरथी. बरेचसे लोक तर गुरुच करत नाही, ते म्हणतात काय गरज आहे, ते स्वतःलाच गुरु मानतात. हो मला सगळं कळतं म्हणतात, मला सगळं कळतं, हो काय गुरुची गरज नाही, असे काही लोक असतात. गुरु करणं हे अत्यंत आवश्यक आहे, पुन्हा जाणून करावं लागतं. पाणी पिना छान के और गुरु करना जान के. उगाच दुसऱ्याने केलं म्हणजे आपण करायचं असं नाही. हो तुम्हाला माहीत नाही राव, हजारो डॉक्टरनी त्यांना गुरु केलेलं आहे, हजारो इंजिनियर त्यांना गुरु केलेलं आहे, आणि तू म्हणतात त्यांना, अहो म्हणलं ते डॉक्टर इंजिनियर केलं असेल, पण तू अगोदर ते कसे आहेत हे तपासून बघ. कारण महिला मंडळी त्या संक्रांतीच्या वेळेला ते काय म्हणतात त्याला गाडगं घेतात, ते छोटंसं बोळकी वगैरे घेतात, ते असे ते सुद्धा वाजून घेतात, ते सुद्धा असं टंग टंग वाजून घेतात, कुठं टिचेले का म्हणून, हे की नाही. त्याप्रमाणे गुरु करणार जानके, गुरुचा अधिकार. गुरु कसे असायला पाहिजे, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयोत्तमं शान्ते परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम्. हे गुरूंचे लक्षण सांगितले. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम,
शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपशमाशन ब्रह्मानुभवी साक्षात्कारी सद्गुरू असायला पाहिजे. शिष्याचा उद्धार करणारे, शिष्याला जन्ममरणाच्या दुःखातून सोडवणारे गुरु असले पाहिजे आणि त्यांच्या कृपेला आपण पात्र झालो पाहिजे. ही भागीरथी आहे. गुरुकृपा निर्मळ भागीरथी. शांती क्षमा यमुना सरस्वती. हे यमुना सरस्वती म्हणजे शांती ही यमुना आहे आणि क्षमा ही काय आहे? सरस्वती आहे. शांती क्षमा यमुना सरस्वती. आपल्या जीवनामध्ये शांती असली पाहिजे. शांती ही भगवंताचा साक्षात्कारच आहे. ज्याच्या जीवनामध्ये शांती आहे, कुठल्याही अनुकूल परिस्थिती हो, प्रतिकूल परिस्थिती हो, काहीही जरी झालं तर ज्यांच्या शांतीत भंग होत नाही ती खरी शांती आहे. नाही तर नुसतं नाव शांताबाईन भांडायला दिवस पुरत नाही. त्या नावाला काय महत्त्व आहे? हो, शांती म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा, अशी ती शांती आहे महाराज. भगवान म्हणतात की तत्प्रसादात परम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तुला खऱ्या अर्थाने ही परम शांती प्राप्त होईल. परम शांती म्हणजे भगवत साक्षात्कारच आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला क्रोध येता कामा नये. क्रोधाला जिंकणं म्हणजे शांती. नुसतं मनुष्य म्हणत असतो नाही नाही आम्ही आजकाल क्रोध सोडून दिला. एक मनुष्य तीर्थाला गेला आणि त्याने क्रोध सोडला. काही लोक सोडतात, कोणी काशीफळ भोपळ सोडतं, असं बी ते चांगलं लागत नाही. काही लोक काशीफळ भोपळे सोडतात, पण त्यानं क्रोध सोडला आणि गावामध्ये जशी वार्ता कळाली म्हणजे ह्या माणसानं क्रोध सोडला. त्याच्याकडे एक जण आला, म्हणले तुम्ही तीर्थाला गेले, काही सोडलं का? मला काही कानावर आलं. हो म्हणले, क्रोध सोडला. काय सोडला? म्हणले क्रोध. त्या माणसानं थोडं बहिऱ्याचं सोंग घेतलं, म्हणजे मला ऐकू आलं नाही. काय सोडलं? म्हणजे क्रोध. त्यानं पुन्हा थोडं बहिऱ्याचं सोंग घेतलं, म्हणजे थोडं मोठ्याने बोला. काय सोडलं ते मला अजून ऐकलं नाही. म्हणजे देऊ का एक कान फटीत ठेवून? तुला म्हणलो ना क्रोध सोडला. आता सोडला का पकडला पुन्हा? म्हणजे शांती एवढी सोपी नाही आहे. हो, शांती. असे बरेच लोक, खूप गर्दी झालेल्या लोकांचे म्हणून अरे जरा शांती ठेवा, आणि तेच क्रोधात बोलू राहिलं, तेच क्रोधात आलेलं आहे. शांती ही भगवत साक्षात्कार आहे. कोणाला थोडं मिळते. नाथ महाराजांकडे बघा, त्यांच्याकडे शांती पाणी भरते, कधीच त्यांना राग आलेला नाही. त्यांना राग आणण्यासाठी लोकांनी पैसा टाकले, नाथांना राग आणून दाखवा. एक जण म्हणलं मी राग आणून दाखवतो. ते संध्या करत होते, पूजा करत होते, सोहळ्यामध्ये होते. हा गेला महाराज, त्याच्या खांद्यावर पडशी होती ती काढली नाही, पायातले खेटर काढले नाही, आणि तसाच गेला आणि नाथांच्या देवघरात जाऊन त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. म्हणले नाथांना आता राग आल्याशिवाय राहणार नाही, कारण ते सोहळ्यात आहे, पूजा करतात. जसा मांडीवर बसला तसं नाथांनी त्याच्याकडं पाहिलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणले बाबा, आत्तापर्यंत मला हजारो लोक भेटले, पण तुझ्या एवढा प्रेमळ माणूस मला नाही भेटला. अरे मला पाहिल्यावर तुला चपला काढायची सुद्धा शुद्ध राहिली नाही, मला पाहिल्यावर पडशी खाली ठेवायची शुद्ध राहिली नाही. किती रे बाबा तुझं माझ्यावर प्रेम. तो मला बापरे बाप, मी तर यांना राग आणण्याकरता प्रयत्न केला तर हे तर जास्तच काम झालं. ती शांती ही फार कठीण गोष्ट आहे. ती शांती, क्षमाभाव हाही फार महत्त्वाचा आहे. की एखाद्याच्या अपराधाला क्षमा करणं, हो, तो भावही माणसामध्ये प्रगट होणं एवढं सोपं नाही. थोडंसं काही झालं की आपण त्याला नाही तेवढ्या शिक्षा देण्याचा विचार करतो, पण किती क्षमाभाव असला पाहिजे. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनात ती कथा आहे की ते शिष्याबरोबर फिरत होते. मोठं शेतकऱ्याचा ऊस वगैरे लागलेला होता. शिष्याने सांगितलं ऊस चांगले रसात आलेले आहेत, काही तोडायचे का, खाऊ आपण, मोठं शेत आहे. तर समर्थाने सांगितलं ती एक चोरी होऊन जाते, मालकाला न विचारता ते घेणं चुकीचं आहे. पण काही शिष्य असे असतात ते कधी ऐकत नाही. काय एक दोन घ्यायला काय हरकत. मग ते घेतले त्यांनी, ते खाल्ले. तेवढ्यात त्या मालकानं काय येऊ नये. शेतातला मालक आला आणि शेतातला मालक काही पण बोलायला लागला आणि त्याला शिव्या पण चांगल्याच येत होत्या. नवीन त्याचं पाठांतर दांडगं होतं. आदवा तद्वा बोलायला लागला. पुन्हा समर्थांना बोलायला लागला, हाच मोरक्या आहे म्हणे,
हाच याच्यातला मुख्य आहे, यानंच सांगितलं असेल असं तसं बोला. रागावला काही गेलं ना. समर्थ रामदास स्वामी खूप शक्ती, हनुमानजीसारखी शक्ती असूनसुद्धा काही प्रतिकार केला नाही त्याला, आणि तो नंतर निघून गेला. पण ती बातमी हळूहळू छत्रपती शिवरायांच्या कानावर गेली. शिवरायांच्या कानावर गेल्यानंतर म्हटले त्या माणसाला दंड करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून शिवरायांनी 2 जणाला पाठवलं, सैनिकाला पाठवलं, म्हणजे त्याला इथं घेऊन या दरबारामध्ये. समर्थ पण आलेले होते. आणि जसं ते 2 जण गेले, म्हणले तुम्ही असा असा अपराध केलेला आहे. ज्यांना सद्गुरू रूपानं छत्रपती शिवराया ज्यांना नतमस्तक होतात त्यांना तुम्ही आद्वात शब्द बोललेले, शिव्या दिलेल्या आहेत, तुम्हाला बोलवलं आहे म्हणजे महाराज. त्या माणसाचं 10 जणांना मारलं. घरी गेला, बायकोला म्हणला घे पाहून आता शेवटचं, आता नाही येणे जाणे. माझा कार्यक्रम आवरला, म्हणले माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, होऊ नये पण घडली ना. आता मला छत्रपती शिवाजी महाराज देहदंड दिल्याशिवाय राहणार, माझा खेळ खतम. बायको पण रडायला लागली, म्हणजे इतक्या लवकर जायला नव्हतं पाहिजे ना, सुरू करून दिली. अशा प्रकारचं सुरू झालं. म्हणजे जे आलं महाराज त्यांना दरबारामध्ये उभं केलं. समर्थ रामदास स्वामी एक मोठे उच्च आसनावर होते, छत्रपती शिवराय होते. असा तो अपराध केलेला का? हो म्हणले महाराज, मला कबूल आहे, माझ्याकडून अपराध घडला. आणि मग समर्थांना विचारलं, म्हणले महाराज तुम्ही सांगा याला काय शिक्षा करायची. समर्थांनी सांगितलं बघा म्हणले महाराज, त्यानं आम्हाला शिव्या दिल्या, अद्वा बोलला, त्याची काय चूक होती? कारण त्याची परवानगी न घेता या आमच्या शिष्याने ऊस तोडलेले, तशी तर त्या शिष्याची ती चूक आहे, तशी ती चूक आहे. आणि आता तुम्ही म्हणता त्याला काय दंड द्यायचं, तर माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे की दरवर्षी त्याला जी पट्टी असते, शेतसारा ज्याला म्हणतात, शेताची जी पट्टी असते, टॅक्स असतो, तेवढा त्याला माफ करून टाका, इथून पुढं घेऊ नका. याला म्हणायचं क्षमा. हो, याला म्हणायचं क्षमा. नाहीतर कोणी म्हणलं असतं असं का आता आला आपल्या याच्यामध्ये, हो याची आता याला चौरंगच करायला लावू. तसं नाही, क्षमा ही फार महत्त्वाची आहे. शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होती. संध्येमध्ये हे जे असतं महाराज, गंगा यमुना सरस्वती वगैरे, आणि आशीपद याचा अर्थ असा आहे, तत्वमसी महावाक्याचा तो बोध आहे. तत्वमसी अशी या शब्दाचा फक्त उल्लेख केलेला आहे. त्या आशीमधून तत्वमसी असा तो बोध आहे. तत्वमसी म्हणजे काय? त म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आणि आशी म्हणजे आहेस. सद्गुरू काय उपदेश देतात की जे ब्रह्म आहे ते तूच आहेस. तत्वमसी ते तूच आहेस, हो, दुसरं कोणीच नाही. हाच सद्गुरूचा बोध आहे की या ठिकाणी व्यापक तत्व जो परमात्मा जो आहे, ज्याला ब्रह्म म्हणतात, ते तूच आहे रे बाबा, दुसरा कोणीच नाही. कारण जगामध्ये त्याच्याशिवाय दुसरी जगामध्ये वस्तूच नाही. विठ्ठल म्हणून हे आशीपदे एकत्र जेथे होती, स्वानुभव स्नानमुक्त स्थिती हो. आणि आता त्या ठिकाणी ह्या संध्येसाठी जी काही स्नान आपण करतो, ज्याला आपण स्नान संध्या म्हणतात, ते सगळे तीर्थ वगैरे आता झालेले आहेत. संध्येचं साहित्य सगळं जमा झालं आणि आता स्नान करायचं आणि आसनस्थ व्हायचं. तर ते स्नान आहे स्वानुभवाचं. स्वानुभव आपल्याला अनुभव आला पाहिजे कशाचा? की जे आपल्याला सद्गुरू म्हणतायत की बाबा तू ब्रह्म आहेस, अशा प्रकारचा, मी दुसरा तिसरा कोणी नसून, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी वनी वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. मी तो परमात्मा आहे, मी वासुदेव तत्वता, असा बोध हे खरं स्नान आहे. जे ज्ञानगंगेनं हाले पूर्णता जेवोनी झाले, असं जे आहे ते त्याला स्वानुभव म्हणतात. आणि ही खरी मुक्त स्थिती, स्वानुभव स्नान मुक्त स्थिती हो. मुक्त अवस्था झाली. आता या सगळ्या कर्माच्या बंधनातून सुटून गेलेले आहेत. स्नान झालं, स्वानुभवाचं स्नान झालं. 3 प्रकारचे तीर्थ, शांती क्षमा त्या ठिकाणी आलेले आहेत. गुरुकृपा, शांती क्षमा आलेले आहेत. आणि आता तत्वमसी महावाक्याचा उपदेश झालेला आहे. आणि आता महाराज कोणत्या आसनावर बसले दुसऱ्या कडव्यात सांगतात. सद्बुद्धीचे घालून शुद्ध
बहुत बढ़िया. आमचे जे परमस्नेही परममित्र असलेले हरिभक्तपरायण माधव महाराज ते माझे मित्र आहेत. आमच्या केंद्रे सरांना माहिती आहे ते खूप जिवलग मित्र आहेत. एवढे जिवलग की ते माझ्या लग्नामध्ये अक्षता टाकायला होते. एवढे जिवलग मित्र आहेत. आणि त्यांचं हे सगळा परिवार आहे. हे आमचे मच्छिंद्रनाथ महाराज आहे. आपलं काय नाव? मनोज महाराज. आता प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथ इथं असल्यावर काय कमी आहे तुम्ही सांगा ना तुम्ही. हो, असा हा सगळा परिवार. हा छोटासा आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. छोटासा आहे, किती गोड वाजवतो तो पोऱ्या. तर अशा हे सगळं मंडळ आमच्या परिचित असलेलं आहे. खूप गोडवा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. स्वर एकदा लागला की लागला. पुन्हा भगवान दत्तात्रय पाठीराखेत. हो, भिवू नको. काही घाबरायचं कारण नाही. विठ्ठल विठ्ठल. सद्बुद्धीचे घालोनी शुद्धासन. आसनस्थ व्हावं लागतं संध्या करण्यासाठी. आसन स्वच्छ असायला पाहिजे. कधीही आपण त्या ठिकाणी धुतवस्त्र वगैरे घालायचे, घातलेलेच वस्त्र पुन्हा घालायचे नाही. स्नान पूजेसाठी धुतलेले पाण्यातून काढलेले ते वस्त्र रोज घातले पाहिजे. म्हणून तर हे धोतर वगैरे जे आहे ना, हे धूत वस्त्र असतं. हे रोज धुतल्या जातं, पिळल्या जातं. पॅन्ट ही महिलांच्या मनावर कधी धुवायची, कारण वारंवार इस्त्र्या फिरून ती पुन्हा तिथल्या तिथं दडपून ठेवू शकते. कारण ती सत्ता माणसाच्या हातात नाही. ती सत्ता कुणीकडे आहे? तिकडे आहे. तसं तर आता माणसाच्या हातामध्ये रिमोटसुद्धा नाही. हो, तिनं जे बटन दाबलं तेच बघावं लागतं. हो, अशा प्रकारे. कारण संसाराचं रिमोट म्हणलं का पत्नीच असते. कुठे कसं चालवायचं काय नाही वगैरे हे सगळा विनोदाचा भाग आहे बरं. हा सगळा विनोदाचा भाग आहे. तसं दोघांचे मिळून ते चालत असतं. तर अशा प्रकारे हे जे आहे की ते धूत वस्त्र पुन्हा शुद्ध आसन. शुद्ध आसन. सद्बुद्धीचे घालून शुद्ध आसन. आसन हे म्हणजे सद्बुद्धी पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. दुर्बुद्धी कधीच नाही पाहिजे माणसाच्या मनामध्ये. सद्बुद्धी पाहिजे. सद्बुद्धीनं फार मोठं काम होतात. तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. सद्बुद्धी म्हटलं एक छोट्याशा ज्योत सारखी असते. ती एक ज्योत आहे. एवढा दिवा असला तरी त्याला फार मोठं महत्त्व आहे. त्याला लहान नाही म्हणायचं. तसं सद्बुद्धीला लहान म्हणायचं नाही. दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. दीपकळिका एवढा दिवा आहे म्हणले काय तर एवढं मिन 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 दिवा आहे. पण तुम्ही एखाद्या 10-5 हजार जिथं कडव्याची गंज आहे शेतकऱ्याची, त्याच्यात जाऊन ठेवा बरं. त्याच्यात नेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल ते मिन मिन काय असतं ते. तुम्हाला दिवा दिसायला एवढा दिसतो पण ते मोठा काय भडका उडू शकतो माणूस. एवढी त्याच्यात शक्ती आहे. तसं सद्बुद्धी ही फार महत्त्वाची आहे. सद्बुद्धी कधीही माणसाला दुर्बुद्धी येता कामा नये. लहान लेकरावर सुद्धा हे संस्कार द्यायला पाहिजे. त्यांना दुर्बुद्धीकडे टाकायचं नाही. म्हणून तर हे मोबाईल वगैरे त्यांच्या हातात देणं हे काही चांगली गोष्ट नाही. मोबाईलचं कसं आहे महाराज, एक तोंड देवाचं आहे पण एक तोंड राक्षसाचं आहे. चांगलं बघितलं तर चांगलं आहे पण त्याच्यात वाईट बघितलं तर त्या लेकराची अधोगती होऊन जाते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सद्बुद्धी फार महत्त्वाची आहे. सद्बुद्धीचे घालोनी शुद्ध आसन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण. कारण ते गुरुकृपा प्राप्त नाथ महाराज आहेत. म्हणून ते म्हणतात की सद्गुरू कृपा प्राप्त गुरुची दया. सद्गुरूंची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चोन. या त्या अंगाला जी विभूती वगैरे लावतात ना तर त्याच्यामध्ये शम आणि दम म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह. आपल्या जीवनामध्ये मनावर ताबा असला पाहिजे, आपल्या इंद्रियावर ताबा असला पाहिजे. मन हे अत्यंत चंचल आहे. त्याला अभ्यासानं वळवलं पाहिजे. अभ्यासेन तु कौंतेय गृह्यते. अभ्यासानं मन योग्य लाईनवर येतं पण त्याला रोज थोडा अभ्यास द्यावा लागतो. आता हे आमचं नातू आहे. याला थोडा अभ्यास देत गेलो आम्ही. तर देता याच्या गीता ग्रंथ आणि एकनाथी भागवत ग्रंथामधले 1367 श्लोक आणि गीतेतले 700 श्लोक विष्णू सहस्त्रनाम मिळून 2500 श्लोक त्याचे कंठस्थ झाले. तसं वय त्याचं 10-11 वर्षाचंच आहे. पण अभ्यास आहे ना तू कोणते. आपण रोज जर ती गोष्ट देत गेलो
घरातल्या मोठ्या माणसाचं हे कर्तव्य आहे, आईचं आहे, वडिलांचं आहे, आजोबांचं आहे, आजींचं आहे. ह्या चांगल्या गोष्टी द्यायच्या. हो, चांगल्या गोष्टी शिकवायच्या. लेकरांना त्याचे संस्कार होतात आणि ते हळूहळू मोठे होऊन जातात, अधिकारी होऊन जातात, संत होऊन जातात. हो, म्हणून त्यांना दुर्बुद्धी कधी शिकवायची नाही, दुर्बुद्धी शिकवायची नाही, चांगली बुद्धी द्यायची, चांगली बुद्धी. सद्बुद्धीचे वरी सद्गुरूंची दया परिपूर्ण, शमदम विभूती, मनोनिग्रह, दम, इंद्रिय निग्रह करायला पाहिजे. आपले पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ते विषयाकडे त्याची धाव असते. डोळ्याला भगवंताचं मंदिरामध्ये येण्याला आवडत नाही, दुसरं काहीतरी चित्र बघायला आवडतं, पिक्चर बघायला आवडतं. हे असलं काही आवडत नाही. असे ते डोळे आहेत, बाहेर त्याची धाव आहे. कानाला दुसरेच ग्राम्य गीत वगैरे ऐकावे वाटतात, भगवंताचं भजन वगैरे, अभंग वगैरे ऐकावं वाटत नाही. त्याची धाव आहे, कारण ते अनंत जन्मापासून अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे. अनंत जन्मामध्ये तो विषयाचा भोग घेत असल्यामुळं त्याला सहजच विषयाची गोडी आहे, तिकडे ते सहजच लागून जातं. ज्याप्रमाणे दूध मिनली या मांजर न म्हणे द्विज अंत्यज घर. मांजरीला दूध दिसलं तर ती हे विचार करत नाही की हे ब्राह्मणाचं घर आहे का हे शूद्राचं घर आहे, का हे सोवळ्यातलं आहे का हे ओवळ्यातलं, ते काही पाहतच नाही. तसं हे अनादिकालापासून आपलं मन हे विषय भोग घेत असल्यामुळं विषयाची त्याला जास्त गोडी लागलेली आहे. म्हणून या इंद्रियावर कंट्रोल असलं पाहिजे. इंद्रिय बरोळ नेदावी आयशी प्रजा ते शिकवी चतुराणनू. ते 3ऱ्या अध्यायामध्ये सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसेष्यत्व मेषोस्तिष्ठ काम इष्टान भोगान यो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः दैवदत्तान प्रदायेभ्यो यो भुक्तेस्तेनैव. इथे 3ऱ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की प्रजा ते शिकवी चतुराणू. ब्रह्मदेव सुद्धा सांगतात की इंद्रियाला बरळू देऊ नका, इंद्रियाला विषयाच्या भोगाकडे घालू नका, त्याला चांगले संस्कार द्या. म्हणून शम आणि दम, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह हीच अंगाला विभूती लावायची. शमदम विभूती चर्चो नियादान वाचे उच्चारी केशव नारायण. हे केशव नारायण, केशवाय नमः, माधवाय नमः, हे जे संध्येमध्ये आहे. संध्येमध्ये तसं विधिविधान दाखवलेलं असतं. आपला मसुराचा दाणा भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं त्या 24 अक्षर म्हणताना. जास्त पाणी घेतलं तर त्याला मद्यपानाचा दोष लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत. मग ते 24 अक्षर म्हणजे नाथांनी केलेले हे 24 गुरु आहेत. म्हणजे जगामध्ये माणसानं असं वर्तन करायचं की सगळ्या जगामध्ये जेवढे काही स्त्री पुरुष वगैरे, लहान बालक वगैरे, सगळ्यापेक्षा अज्ञानातला अज्ञानी जर कोणी असेल तर फक्त मीच आहे. बाकीचं सगळं या ब्रह्मांडामध्ये सगळे जर ज्ञानी आहेत, सगळेच माझे गुरु होण्याच्या लायकीचे आहेत, त्यांचा अधिकार आहे. असा भाव निर्माण झाला तर तो मनुष्य साक्षात्काराकडे जातो. की फक्त मीच एक असा आहे की मला एवढं काही कळत नाही, मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी मायबापा, नाही ऐकिले गाईले गीत. असा जर भाव आपल्या चित्तामध्ये असला तर त्या माणसाला भगवत साक्षात्कार होतो. आणि जर त्याला वाटत असलं की दुसऱ्याला काहीच कळत नाही, जे काही येतं ते मलाच येतं, हो मीच फार हुशार आहे, असं जोपर्यंत त्याला वाटत असतं तर तो अहंकार त्याचं पतन करून टाकतो. विठ्ठल विठ्ठल. आणि केशव नारायण या शब्दातून 24 भगवंताचे नाव आहे. अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहणं. आता नाथ महाराज सांगतात की झाली संध्या, संदेह माझा गेला. संदेह म्हणजे संशय, संशयाची निवृत्ती होणं. की आता मला अंतःकरणामध्ये कोणताच संशय राहिला नाही, सर्व ठिकाणी परमात्मा याचं, याच्यात काय संशय राहिला आहे, जीव काय आहे, जगत काय आहे, हो अशा प्रकारचा काही संशय राहिला नाही. जीव ब्रह्मैव नापराहा. या ब्रह्मांडामध्ये मला आता फक्त एक परमात्म्याचं दर्शन घडतंय, त्याच्यामुळे अंतःकरणातले सगळे संशय निघून गेले. संशय आहे तोपर्यंत माणसाचा उद्धार होत नाही, त्याचे भ्रमच जात नाही. संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर, विनाशाची मागुर प्राणी अशी. संशय हा माणसाला विनाशाकडे नेत असतो. कशाही प्रकारचा मनामध्ये संशय निर्माण होणं. तसं तर संसारामध्ये सुद्धा संशयी मनुष्य कधीच सुखी असू शकत नाही. घरात कोणावरही संशय घ्यायचा, कोणावरही संशय घ्यायचा, असे जे संशयी लोक असतात ते संसारात सुद्धा दुःखी होऊन जातात.
आणि पारमार्थिक अंगानं तर संशयी माणूस नसायलाच पाहिजे. आज्ञश्या अश्रद्धानश्य संशयात्मा विनश्यती. अज्ञानी अश्रद्धावान संशयी मनुष्य हा मनुष्य नरकात जातो, याला काही त्या ठिकाणी सुख प्राप्त होत नाही. म्हणून संदेह माझा गेला, झाली संध्या. आता संध्या हे जे कर्म आहे हे 2 वेळा करता येत नाही. एक तर घरामध्ये जर कोणी लेकरू जन्माला आलं तर त्याला जातक कर्म म्हणतात, आणि एखादं जर कोणी मेलं तर त्याला सुतक म्हणतात. असंच आहे ना, जन्माला आलं त्याचं सुद्धा विटाळ पाळावं लागतं, कारण शरीर विटाळाचं आहे. लेकरू आलं तरी त्याचा विटाळ आहे, आणि गेलं तरी सुतक. जातक आणि सुतक हे 2 जर असले तर संध्या करता येत नाही. संध्या करता येत नाही का? पूजा चालते नाही चालत ना. मग ती गोष्ट महाराजांनी 3ऱ्या कडव्यात सांगितलेली आहे. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी करू कैशी केव्हा. जसं आपण घरामध्ये जातक कर्म सुतक असलं तर पूजा वगैरे करत नाही. बरीचशी लोक मंदिरामध्ये येत नाही, गंध लावत नाही. हे सगळं सुतक कर्मामध्ये पाळावं लागतं, असं वेदामध्ये विधान आहे. हे सगळं पाळावं लागतं. तसं नाथ महाराज म्हणतात की आम्हाला आता बोधपुत्र निर्माण झालेला आहे. आत्मबोध गुरुकृपेनं आता बोधरूपी पुत्र जन्माला आलेला आहे. त्याचा आम्हाला जातक कर्म आहे. आणि ममता म्हातारी मरून गेली. म्हातारी ममतेला म्हातारी का म्हटलं? कारण एखादी म्हातारी अशी असते तिचा भयंकर जीव राहतो संसारात. हो, गाडगे मडके सोनं नाणं. हो, आमचं एक नातेवाईक एक म्हातारं होतं ना, ते
8 दिवसांनी अलमारी उघडून बघायचं, चांदीचे ग्लास तेवढे मोजून काढायचे, किती पैसे आहे ते मोजून ठेवायचे, पुन्हा ठेवून देत होतं. हो, काही जास्त उठता बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, पण एवढा उद्योग तो करायचा. कारण त्याचं ते ममत्व हे आहे त्या जागेवर ठिकाणावर एका पोराने लांबविलंय. हो, असं तो त्याची किल्ली सोडत नव्हता. ममत्व फार कठीण आहे. अहो, एक म्हातारी मरण पावली ना, तर ते कावळ्याला हे देतात ना, घास वगैरे, त्याला काय म्हणतात तुम्ही, ते निवद वगैरे करून ते देतात कावळ्याला खायला. हां, पिंड, हां, कावळ्याला ठेवतात. पण तिथे उभा राहतात सगळे पाहुणे मंडळी वगैरे. ते कावळ्याने पटकन त्याला घेतलं तर म्हणतात, बाबा बाबा काही मनात राहिलं नव्हतं बरं. शिवलं, पण ते म्हातारीचं ते कावळा शिवायला तयार नाही. काय राहिलं तुमचं आजी आता, ते बोलायला लागले ना, सगळं झालं ना. हो, मुलाचे लग्न झाले, नातू पाहिले, पंतू पाहिले, घरदार, सोनं नाणं, लग्न कार्य सगळं पाहिलं, काय राहिलं का, घ्या. तरी ते कावळा शिवायला तयार नाही. शेवटी एक जण तिला त्याला माहीत होती कशी मग, आणि ती मग पुढं आली, म्हणले, ह्या बघा तुमच्या ज्या काही साड्या लुगड्या असतील ना, ते आम्ही भांडे घेतल्याशिवाय देणार नाही बरं. लोणच्याची बरणी घेऊ तवाच देऊ. तेव्हा ते शिवलं. हो, तोपर्यंत ते कावळा शिवायला तयार नाही. विठाल विठाल. ही अशी ममता म्हातारी आहे. म्हातारपण कशाला असतं, लगेच माणसाने या सगळ्या संसारातून हे काढून टाकायला पाहिजे, मन काढून टाकायला पाहिजे. दशरथ राजानं फक्त 4च केस कानाजवळ पांढरे बघितले होते. श्रवण समीप भये सित केसा, मानव अर्ध जरठप आस जरठपन उपदेशा. श्रवण समीप भये सित केशा, मन उजरठपन असं उपदेशा. 4 केस पांढरे पाहिले तर म्हणले, आता मी म्हातारा झालो, रामाला राज्य देऊन आपण मुक्त होऊन जाऊ. आपलं पूर्ण पांढरं झालं तरी सुद्धा आपण त्या संसाराला सोडित नाही, कारण आपल्याला पांढऱ्याचं काळं करायचं मिळालेलं आहे. आपण त्या पांढऱ्याला काय करत असतो, काळं करतो. आपल्याच हातानं आपलं काय करतो, काळं. आणि ते अशा प्रकारे चांगलं वाटलं पाहिजे. आपण म्हातारे झालो असं वाटलं नाही पाहिजे. अभि तो मैं जवान, कारण ते लावलेले ना. पण किती जरी तू लावलं तर शरीर सांगतं ना की तुझा खेळ खतम व्हायच्या मागे. कशाला चोपडू राहिलं. इथं गुलमंडीला एक आमचा पाहुणा वारला होता, तर सगळे लोक एकच चर्चा करायचे, कालच हेअर डाय केलं तर कालच हेअर डाय केलं. ते थकलेलं होतं, कशाला हेअर डाय केलं त्यांनी. पण त्याच्या कर्तृत्वाबद्दल त्याने संसारात काय केलं, ते काय नाही केलं, काही सांगत नव्हते. फक्त काल यांनी हेअर डाय केलं एवढंच बोलत होते. एवढीच गोष्ट घेऊन गेलं ते बरोबर. आता अशा प्रकारचं हे शरीर थकून गेलं. आता ही ममता म्हातारी आहे. ही माणसाने त्या ममतेपासून सुटायला पाहिजे. सबके ममता ताग बटोरी, मम पदज नाही बांध बरी दोरी. हे ममत्व सुटलं पाहिजे. महाराज म्हणतायत की ममता म्हातारी मरून गेली तेव्हा हे तिचं सुतक आणि बोधपुत्र झाला त्याचा जातक. असे दोन्ही आल्यामुळं आणि हे सगळं ममता म्हातारी गेल्यामुळं आता आमच्याकडं पाहुणेरावळे बहीण आली. बहीण धावत धावत आली. ती बहीण कोणती, भक्ती बहीण. धावणी आली गावा. ममत्व निघून गेलं, ज्ञान झालं. मग ज्ञानाचा अहंकार निर्माण होऊ नये म्हणून भक्तीला यावं लागतं. नाही तर मग ज्ञानसुद्धा अहंकार निर्माण करतं. मी म्हणजे मी. भक्ती असले तर ज्ञानाचा अहंकार निघून जातो. म्हणून भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. ती भक्ती बहीण आली गावा आली. एवढं सगळं घडलं. आता संध्या करायचं काय काम राहिलं. आता संध्या मी करू कैशी केव्हा. आता जे काही माझ्या वाट्याला नित्य नैमित्तिक कर्म आलेले, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म माणसानं करू नये. वर्णाश्रम धर्मानुसार जे आपल्या वाट्याला नित्य नैमित्तिक कर्म आलेलं आहे ते सहज रीतीनं भगवत अर्पण बुद्धीनं भगवंताची पूजा म्हणून करायचं. त्याचा कुठल्याही प्रकारचा अहंकार घ्यायचा नाही. कर्तृत्वमद आणि फलास्वाद विरहित त्याला सहज कर. सहजम कर्म कौंतेय.
हे जे गीतेमध्ये 18व्या अध्यायात वर्णन आलेले, असं सहज कर्म आम्ही आता करत आहोत, ब्रह्मार्पण बुद्धीनं करत आहोत. ही गोष्ट शेवटच्या कडव्यामध्ये महाराजांनी सांगितली. सहज कर्मे झाली ती सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन.
आईशे ऐकता निवती साधुजन एका जनार्दनी बाणली निज खुन ओम. या संध्येच्या शेवटच्या कडव्यामध्ये महाराज म्हणतायत की आपल्या जीवनामध्ये कर्माचं बंधन आपल्याला प्राप्त होऊ नये म्हणून, कारण कर्मबंधन फार कठीण आहे. गहना कर्मनो गती. कर्म असं कठीण आहे महाराज. एक जसं एखादं बी पेरावं आणि त्याला जसं कणीस लागून जावं. एका बीजात केला नाश पुढे भोगीले कणीस. एक जर ज्वारी पेरली तर भले एवढे मोठे ज्वारी येतात. तसं कर्म एवढं सूक्ष्म आहे. काही काळ माणसाचं चांगलं का वाईट त्याला असं कणीसच लागून जातं. कणीसच लागून जातं. एखादं कर्म केलं ते इतकं सूक्ष्म आहे, कधी न कधी भोगावं लागतं. केले कर्म झाले आणि त्याची भोगा आले. कर्म हे माणसाला त्या बंधनातून सुटणं. म्हणून माझं सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. भगवंताला विनंती केलेली हे कर्म फार अवघड आहे की भीष्माचार्यासारख्यांना सुद्धा शरपंजरावर झोपावं लागलं. असं ते कर्म आहे. चांगल्याला ते सोडित नाही. ते कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून या कर्मबंधनातून मुक्त होण्याकरता माणसाने ही गोष्ट खुणगाट बांधून ठेवायची की काम्य कर्म करायचे नाही. यज्ञयागादिक जरी केले तरी ब्राह्मणाला हे संकल्प सांगायला म्हणायचं नाही की अस्माकं सकल कुटुंबाणाम हे जन्मनी जन्मांतरेषु क्षेम स्थैर्य आयु आरोग्य असल्या ज्या गोष्टी असतात त्या मागून घ्यायच्या नाही, कारण त्या नाशवान आहेत गोष्टी. त्या पुन्हा तुम्हाला जन्माला कारणीभूत ठरतात. फक्त भगवंताच्या प्रेम निर्माण व्हावं एवढाच संकल्प सांगा. या सगळ्या कर्म भगवंताच्या चरणावर तत्सत कृष्णार्पणमस्तु. त्या भगवंताच्या चरणारविंदी प्रेम होईल, संतांच्या चरणावर प्रेम होईल, एवढंच महाराज आम्हाला संकल्प पाहिजे. बाकी हे सगळा संसारातला फापट पसारा मागितलेला टिकत नाही. कितीही पैसा जरी आला तरी शेवटी माणसाला तो पैसा काय बरोबर येणार आहे का सांगा बरं. आता आपल्याला ह्या नोटाची किंमत आहे आणि एखाद्या गाढवा कुत्र्याच्या जन्माला गेलो तर त्याची काय किंमत आहे. कधी गाढव पाहिले का 500च्या नोटा मोजून राहिले असे सांगा तुम्ही. का काही कुत्र्यामध्ये कसं असं झालं का कोणीतरी मोबाईल घेतला आणि किती पाठवू असं काही करत बसलं आहे का. हो, किती मारू. आता पैशाला सुद्धा मारू शब्द लागला आहे. किती मारायचे. अगोदर छोटा आदर होता किती देऊ काय. आता तर मारू शब्द आला आहे. किती मारायचे म्हणजे नोटासुद्धा इकडच्या तिकडे मारल्या जातात. पण ते या देहापुरता आहे म्हणून त्याच्या अशाश्वत गोष्टी मागायच्या नाही. आणि आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते समजून घ्यायचं की आपण कोणत्या वर्णाश्रमामध्ये आहोत त्याप्रमाणे कर्म करत राहायचं. भगवत अर्पण बुद्धीनं करायचं. त्याला सहज कर्म म्हणतात. त्याच्यानं माणसाचा उद्धार होतो. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. भगवत अर्पण करायचे. जननो हे अवघा जनार्दन. आपली जी दृष्टी आहे ती उज्ज्वल झाली पाहिजे. प्रत्येकामध्ये परमात्मा दिसला पाहिजे. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी शिरचे मशकाकेच्या पंडितात समदर्शन. कोणी असो, अगदी मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यामध्ये तो माझा परमात्मा आहे. मग हा मशको आगजू की हा शकुचे हद्दीजू पहिले इकडे हा आत्मजू हे उरली. हां, असं सगळ्यामध्ये तो परमात्मा दिसला पाहिजे. तर ही दृष्टी ठेवायची. जननो हे अवघा जनार्दन. कोणी असो, लहान बालक असो, स्त्री असो, पुरुष असो, वृद्ध असो, पशुपक्षी असो, सगळ्यामध्ये तो माझा भगवान विराजमान आहे अशी बुद्धी ठेवा. जननो हे अवघा जनार्दन. आईशे ऐकता निवती साधुजन. साधू संतांना आनंद देणारा तो भाव आहे. बाकी साधू संतांना दुसरं काही आवडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाराला नजराना पाठवला. तुकोबाराय म्हणतात, महाराज मला हे आवडत नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा. गोमांसा समान तुका म्हणे आम्हा धन. हे अशाश्वत गोष्टीवर आमचं अजिबात प्रेम राहिलेलं नाही. अहो, आम्हाला ब्रह्मदेवाचे सुद्धा पद नको आहे. आम्ही कशाला या पैशाच्या याच्यामध्ये मन फसून ठेवणार. न पारमेष्ठ्यम न महे हे काहीच नको आम्हाला. याच्यातलं परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. फक्त तुम्ही आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. लोकांमध्ये परमात्मा आहे असं तुम्ही बघा. तर याच्यानं आम्हाला आनंद. आईशे ऐकता निवती साधुजन एका जनार्दनी बाणली निजखून. नाथ महाराज जनार्दन स्वामींचं नाव जोडूनच लिहितात. कारण एकनाथ महाराज म्हणतात, माझे सद्गुरू जनार्दन स्वामी आणि मी वेगळा नाही. आम्ही एकरूपच आहोत.
म्हणायला गुरु शिष्य आहे पण असायला एकच. आमची एकच ज्योत आहे म्हणून नाथ महाराजमध्ये एका जनार्दनी. हो, बांधली निज खुन हो. काही लोक बांधली म्हणतात, आता ते पाठ करीत नाही, पाहत नाही, काही नाही, असे बरेच अंदाजे म्हणत राहतात लोक. पण ते पाहायला पाहिजे ना, ते बांधली आहे का बांधली आहे. हो, बऱ्याच ठिकाणी मी ऐकतो ना बांधली. हो, ते एक ठिकाणी मी गेलो होतो म्हणे, पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवोनी ताट सस घेऊनी जाईन. आता ते शेष शब्द आहे, शेष आहे, तर ते सस घेऊनी जाईन. तुमचे झालिया भोजन म्हणलं, मग तुमचे झालिया भोजन कशाला म्हणतो, म्हणायचं ना सस घेऊन जाईन, तिखट मीठ लावून खाईन, असं म्हणायचं. म्हणजे शब्दाचं फार महत्त्व आहे. तुमचं काय म्हणताय तुम्ही, बांधली नाही, बांधली ही गुखून आमच्या अंगावर बांधली आणि आम्ही सुद्धा परमात्मरूप झालो. यालाच म्हणतात आत्माराम हृदयी प्रगटला. विठोबा जय विठोबा. ज्ञानेश्वर मंडळी आमचे गारखेडकर काका आहे, सगळ्यांना आम्ही ओळखतो. सगळ्यांचे आम्ही ओळखतो आणि सगळेजण अत्यंत भगवत आत्मबुद्धीनं सगळे गोष्टी करत असतात. एवढं सुंदर अशा प्रकारचं हे देवालय झालेले भगवान दत्तात्रयाचे अधिष्ठित अशा प्रकारची देवता आहे. पुन्हा तरी सगळे माणसं भाग्यवान आहात की तुम्हाला एवढी मोठी जागा मिळाली. शहरामध्ये एवढ्या मोठ्या जागा पुढे मिळतात. हे तुमचं मोठं भाग्य आहे की तुम्ही या भागवत धर्माचा झेंडा वाटेल तेवढा मनसोक्त याचा आनंद घेऊ शकता. पुन्हा आपल्याला अनुकूल आहे, नगरसेवक म्हणजे आमच्या केंद्रीय वगैरे अनुकूल आहे, त्या फार भाविक आहे, भक्त आहेत, त्या फार अंतःकरण शुद्ध अशा प्रकारची ती सेवा आहे. म्हणून हे सगळं आपलं भाग्यानं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर असं परमात्मा करो, तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी देऊन चांगलं कार्य तुमच्याकडून घडत राहो. प्रत्येकाला या जीवनामध्ये ब्रह्मानंद प्राप्त व्हावा, किंवा सर्व सुखी पूर्ण होऊ ती लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित झालेली सेवा भगवान दत्तात्रयांच्या चरणामध्ये समर्पित करून सेवा आपण पूर्ण करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उपस्थित सर्व सज्जन, इतकं सुश्राव्य कीर्तन आणि भावभक्तीने परिपूर्ण असं कीर्तन ऐकल्यावर माझा स्वर म्हणजे एखाद्या चांगल्या रंगलेल्या मैफिलीमध्येच काहीतरी बेसूर किंवा कुठला तरी स्वर लागावा असं मला वाटत असेल. पण स्वप्ननगरीमध्ये हे जे दत्त मंदिर आहे त्याची स्थापना 2014 साली आपण केली आणि तेव्हापासून दरवर्षी आपण दत्त जयंतीचा उत्सव हा अत्यंत आनंदाने उत्साहाने आपण साजरा करत असतो. दरवर्षी याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आदरणीय हरिभक्तपरायण श्री राम महाराज सारडाजी यांचं कीर्तन आपण आयोजित केलं होतं.
कीर्तन करत असताना आम्हाला जे निरनिराळे अनुभव येतात आयोजक म्हणून, पण महाराजांच्या बाबतीत एक सांगण्यासारखा अनुभव किंवा एक वैशिष्ट्य मला जे जाणवलं की कीर्तन सेवा ही पूर्णपणे भक्ती भावाने आणि समर्पण भावनेने श्री सारडा महाराज करत असतात. मी थोडस मनातलं बोलतो कारण सगळे घरचेच आहेत. मी ज्यावेळेला केंद्रे सरांना विचारलं की सर ते मानधनाची काय अपेक्षा असेल, तर सरांनी सांगितलं आणि आमच्या कॉलनीतले ढगे काका आणि काकू त्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन ऐकायला जातात, त्यांनी पण मला सांगितलं की महाराज नारळ सुद्धा घेत नाही. कुठलीही अपेक्षा न करता, कुठल्याही मानधनाची, मोठेपणाची, मान सन्मानाची अपेक्षा न करता अत्यंत भक्तिभावाने आणि निर्लसपणे ती हे सेवा करत असतात. बरं, आजचा हा जो यांची जी कीर्तन सेवा आहे आजची नाहीये. वयाच्या 17व्या वर्षी त्यांचे गुरु भक्तराज महाराज संत होऊन गेले, त्यांच्याकडून त्यांना शिकले आणि वयाच्या 17व्या वर्षापासून त्यांनी कीर्तन सेवा सुरू केली. ती आता 50 वर्ष झाले ही अखंडपणे चालू. त्यांचं बहुआयामी व्यक्तित्व जे आहे त्याला निरनिराळे भाग आहेत. म्हणजे कीर्तन हा एक पैलू झाला, मग रामकथा आहे, भागवत कथा आहे, एकनाथी भागवत आहे, ज्ञानेश्वरीवरचं पारायण आहे. या सगळ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू आहेत. आपल्या जो गारखेडा परिसर आहे, विशेष करून गजानन कॉलनी आणि हा परिसर, या परिसरामध्ये त्यांनी अनेक लोकांना श्रीमद भगवद्गीतेची संथा दिलेली आहे. त्यांना शिकवलं आहे. त्यांचा नातू आपण इथे पाहिलं, कुठलाही त्यांनी संदर्भ दिला की तो लगेच सुरू करत होता. मग तो अध्याय 4 आहे का 7 आहे का ते काही नव्हतं, त्याला ते सगळे पूर्ण 700 श्लोक पाठ होते. असेच त्यांनी जसं त्यांच्या 10-11 वर्षाच्या नातवाला तयार केलं, तसे या परिसरातल्या अनेक लोकांना त्यांनी भगवद्गीतेची संथा दिलेली आहे आणि त्यांना पारंगत केलेला आहे. गारखेडा आपला हा जो परिसर आहे, या परिसरातील गजानन कॉलनी किंवा हा हिंदू राष्ट्र चौक, मल्हार चौक, विजयनगर चौक, हा जो परिसर आहे, ह्या परिसरामध्ये आदरणीय सारडा महाराज यांचं वर्णन करताना जर मी असं म्हटलं की ते अध्यात्म क्षेत्रातील एक अधिकारी व्यक्ती आहेत आणि एक अभिमानास्पद आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून हा सगळा परिसर त्यांच्याकडे पाहतो, तर मला वाटतं ती काही वावगं होणार नाही, ती काही अतिशयोक्ती होणार नाही, ती वस्तुस्थिती आहे. अजून एक मला आजच्या कीर्तनातलं जे वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे ही जी सगळी मंडळी होती, हरिभक्तपरायण श्री माधव महाराज कितरवाड यांच्या आश्रमशाळा, यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले हे सगळे विद्यार्थी आहेत. हे हे जे माधव महाराज आहेत, हे सावतामाळी महाराज वारकरी शिक्षण संस्था चालवतात आणि तिथे अनेक विद्यार्थी आज वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत आहेत. आणि हे जे विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात, हे परंपरागत जी गुरुकुल पद्धती आहे, या पद्धतीने त्यांचं तिथे शिक्षण सुरू असतं. आणि त्याचा परिपाक आपण पाहिला, जसं महाराजांनी पण कौतुक केलं, तो एक लहान मुलगा होता, जास्त वय नव्हतं त्याचं, 17-18 वर्षाचाच असेल तो, पण अत्यंत तयारीने मृदुंग वाजवत होता. त्याचप्रमाणे इथे जे गायक होते, मनोज महाराज त्यांनी नाव सांगितलं, यांची सुद्धा गायनाची बैठक जी आहे, शास्त्रोक्त गायनाची बैठक ही तयार आहे. त्यांचा आवाज कुठेही बेसूर होणं, बेताल होणं असं काहीही होत नव्हतं. आणि या सगळ्यांचा म्हणून आपण गेल्या जवळजवळ 1.5-2 तासापासून भक्तिरसात न्हावून निघालेलो आहोत. हे सगळे या लोकांनी जे कष्ट घेतले, आदरणीय सारडा महाराज इथे आले, आमच्या विनंतीला मान देऊन आले आणि आम्हाला त्यांची जी काय व्यासंग आहे, अध्यात्मिक त्यांचा अभ्यास आहे, त्याची ओळख करून दिली. आम्हाला खूप आनंद दिला. याबद्दल मी आदरणीय सारडा महाराजांचे शब्द सुमन वाहून त्यांना आदर देतो, कारण त्यांना काही चालत नाही. त्याचप्रमाणे ही जी मंडळी आली यांचे सुद्धा आभार मानतो. आपण सगळेजण आलात, आपले पण आभार.
थोडीशी उद्याच्या कार्यक्रमाची कल्पना देतो. उद्या सकाळी 8 वाजता आपले इथे कार्यक्रम सुरू होणार आहेत. अभिषेक पूजा वगैरे गुरुजी करतील. 10:30 वाजता पालखी निघेल. 11:30 वाजता साधारणतः पालखी आल्यानंतर 11:45च्या सुमारास आपण गुरुचरित्रामधला 4था अध्याय जो आहे दत्तजन्माचा तो वाचन करू आणि त्याच्यानंतर 12 वाजता आपण दत्तजन्म करू. त्याच्यानंतर प्रसाद वाटप होईल. संध्याकाळी इथे भक्ती संगीताचा 7 वाजता कार्यक्रम आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद.